देशाला महापुरुषांच्या इतिहासाचा वसा आणि वारसा आहे। तो वारसा सर्वांनी जतन करून ठेवणे महत्त्वाचे आहे। तरुणांनी महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांचे चरित्र वाचून विचार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम बारवकर यांनी केले। मुरुम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फार्मसी कॉलेजचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र आळंगे होते। यावेळी प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम बारवकर, प्राध्यापक डॉक्टर सुजित मटका, प्राध्यापक अजंक राठोड, महादेव पाटील, सुभाष पालापुरे, आनंद वाघमोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास डॉक्टर बारवकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। सूरज साठे यांनी शिवाजी महाराजांबद्दल घोषणाबाजी करून वातावरण निर्मिती केली। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी फेटा, अंगरखा, धोतर, कमरपट्टा तर मुलींनी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने असा मराठमोळ्या पोशाखात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे गीत गाऊन हातात भगवे ध्वज घेऊन लेझिमच्या साह्याने नृत्य सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली। अध्यक्षीय समारोपात डॉक्टर आळंगे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे भान ठेवून योजना आखत व बेभान होऊन त्यांचे अंमलबजावणी करीत असत, त्यामुळेच ते अनेक लढाया जिंकू शकले। राष्ट्रमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंधश्रद्धा, भूत, प्रेत, भानामती हे थोतांड असल्याचे मानत होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक सुदीप ढंगे, प्राध्यापक पायल आगरकर, प्राध्यापक वैष्णवी पाटील, प्राध्यापक राजनंदिनी लिमये, प्राध्यापक प्रियंका काजळे, प्राध्यापक सदफल अमास मुजावर, प्राध्यापक अनिल मोरे, प्राध्यापक लखन पवार, मल्लू स्वामी, अमोल कटके, किशोर कारभारी आदींनी पुढाकार घेतला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राहुल इंजे यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक विनंती बसवंत बागडे तर आभार प्राध्यापक विवेकानंद चौधरी यांनी केले। यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।